आणि मार्गदर्शक या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होतं. हा 6वा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे आणि या नेत्ररोग तपासणी शिबिराच्या माध्यमातून जवळपास तालुक्यातील 6 ते 7 हजार लोकांना या ठिकाणी या शिबिराचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांची दृष्टी परत मिळवून देण्यात आपण यशस्वी झालेलो आहे. ही शस्त्रक्रिया जशी शिबिरात चालू राहते त्याच पद्धतीने वर्षभर सुद्धा हा कार्यक्रम चालू राहतो आणि या शिबिरार्थींना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळतो. आज आपला या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिवसभर या ठिकाणी शस्त्रक्रिया शिबिर चालू राहणार आहे आणि सर्वांना मी विनंती करणार आहे की या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. या कार्यक्रमासाठी कार्यक्रम आयोजन करण्यासाठी प्रणव मालक, परिचारक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आदरणीय प्रशांत मालक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो. आदरणीय मोठ्या मालकांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर आदरणीय मोठ्या मालकांनी सायकल पासून आपला प्रवास, स्कूटर पासून आपला प्रवास सुरू करून या पंढरपूर तालुक्याची बांधणी मोठ्या मालकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केली आणि आदरणीय मोठ्या मालकांना कुठली गोष्ट मागण्यासाठी कधी कुणाकडे जायची गरज पडली नाही. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आदरणीय मालकांच्या जवळ येऊन काय पाहिजे तुम्हाला अशा पद्धतीचा मान सन्मान पंढरीच्या पांडुरंगानंतर आदरणीय मोठ्या मालकांचं ते स्थान होतं आणि तो दबदबा, दरारा परिचारक कुटुंबाचा आज सुद्धा या ठिकाणी प्रशांत मालकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये तो दरारा, दबदबा, थाट आज सुद्धा प्रशांत मालकांनी या ठिकाणी कायम ठेवलेला आहे. मला परिचारक कुटुंबाबद्दल आज या ठिकाणी एवढंच एका शेरच्या माध्यमातून सांगावं वाटतं कि हालात के कदमों पे कभी सिकंदर नहीं गिरता, हालात के कदमों पे कभी सिकंदर नहीं गिरता, टूटे भी तारा आसमान से तो जमीन पर नहीं गिरता, बड़ी शौक से लहरें गिरती है समंदर में पर समंदर कभी लहरों में नहीं गिरता, समंदर कभी लहरों में नहीं गिरता. आदरणीय प्रशांत मालकांचं स्थान सोलापूर जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे आपणा सर्वांना माहित आहे. पांडुरंग कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या प्रतीचा जो आदर आहे, ती जी भावना आहे ती त्या ठिकाणी सर्व व्यक्त केली होती. त्यामुळं महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या आपल्या तालुक्याच्या राजकारणातला दबदबा आदरणीय प्रशांत मालकाचा आजही कायम आहे आणि आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आपल्याकडं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन, केंद्र शासन या सगळ्या सत्ता एकाच रेषेमध्ये असल्यामुळं सर्वसामान्य माणसाची कामं होण्यासाठी कोणतीही अडचण या ठिकाणी नाही. जे काम आपण घेऊन याल ते काम आपण मालकांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडण्याची जबाबदारी आपण या सर्व संस्थांच्या माध्यमातून पार पाडूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व या कर्मचारी, स्टाफ त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मालकांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की या दवाखान्यासाठी काही आम्हाला स्टाफची गरज आहे. या ठिकाणच्या जागा 7 ते 8 जागा रिक्त आहेत, तर आपण थोडंसं त्यामध्ये लक्ष घालून, कारण ही पीएससी या ठिकाणचे डॉक्टर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि चांगला नावलौकिक या ठिकाणी या पीएससीचा, या दवाखान्याचा आहे. तर उर्वरित पद
करण्यासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करावं एवढी मी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो आणि मोठ्या मालकांच्या बद्दल एक 4 ओळी सांगतो की गगना परी जगावे मेघान परी मरावे नदी तीरावरी गवतातुनी उरावे गवतातुनी उरावे असं मोठ्या मालकांचं व्यक्तिमत्व होतं. संपूर्ण महाराष्ट्रावर आदर्श त्यांचा एक ऋषितुल्य नेते म्हणून होता. तर त्या ऋषितुल्य नेत्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माझे लांबलेले प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण मोठे मालक सुधाकर परिचारक यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त या सर्व निदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे त्यासाठी आज आपल्याला इथं उपस्थित असलेले आहे आमचे सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक, प्रणव मालक परिचारक, कुळे सर, माननीय आपले पंचायत समितीचे सभापती, आपले जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, आपले ज्येष्ठ नेते नरसाप्पा देशमुख आणि सर्व मान्यवर. आज या निमित्तानं मी मालकांना एवढंच सांगेन की असा जो स्तुत्य उपक्रम आज आयोजित केलेला आहे या निमित्तानं खरं तर हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा उपक्रम आहे. सर्वसामान्य माणसांना आज याच्यातून जी सेवा मिळणार आहे त्याच्यातून जे आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत तेच आपल्याला भविष्यकाळासाठी आपल्याला प्रेरक ठरणार आहेत. अशाच पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करून आज प्रणव मालकांनी एक चांगला पायंडा घालून दिलेला आहे. यापुढेही अशाच कार्यक्रमाचं आपण आयोजन करून कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवूयात या एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि सर्वजण आपण आलात यासाठी सर्वांचं स्वागत आणि आभारही व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय मोठ्या माणसांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते, जिल्ह्याचे अभ्यासी नेतृत्व आदरणीय प्रशांत मालक, तसेच पंढरपूर तालुक्याचे नेते आदरणीय प्रणव मालक, सन्मान्य खुळे सर, जिल्हा परिषद सदस्य अज्ञान देशमुख, शरद पांढरे साहेब, ज्येष्ठ नेते नरसाप्पा देशमुख, सन्मान्य तालुक्याचे सभापती आगावणी साहेब. गेले 6 ते 6 वर्ष झालं आदरणीय प्रणव मालकाच्या माध्यमातून नेत्ररोग शिबिर, सदरोग निदान शिबिर याचं आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे व तालुक्यातील जवळजवळ 6 ते 7 PSC मध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. हजारो लोकांनी याचा लाभ घेतला आहे. हेच कधी मालकांना आदरांजली आहे असं म्हणतो, त्यात काय वावग ठरणार नाही व हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जात आहे. त्याबद्दल मी सर्व शिबिर लोकांची या ऑफिसला भेट द्या आभार मानतो. सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय मोठे मालक यांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं नेत्ररोग निदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आदरणीय प्रशांत मालक, आपल्या पंढरपूर तालुक्याचे सभापती शुभमजी आगावणे, आमचे मार्गदर्शक पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्मान्य खुळे सर, युवक नेते आदरणीय प्रणव मालक, आपल्या गावचे सरपंच शरदचंद्रजी पांढरे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अप्पा, उपसरपंच विवेक नाना, राहुल दादा, या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय बाळांना, अंकुश मामा व्यवहारे, आदरणीय शंकर नाना, देवानुभव पाटील मॅडम, प्रेम भैया, उपस्थित विजय मामा आणि आपल्या कर्कममधील सर्व तरुण सहकारी मित्र, पांडुरंग परिवार, आदरणीय मोठे मालक प्रशांत मालक आणि प्रणव मालक यांच्यावरती प्रेम करणारे सर्व सहकारी. आज आदरणीय प्रशांत मालकांना आपण विनंती केली की पंढरपूर तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी आज प्रणव मालक परिचारक यांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी आरोग्य निदान, नेत्ररोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मुद्दामून या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालकांना विनंती केली की आपण कर्कमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं
आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय मालक या ठिकाणी उपस्थित आहे, त्याबद्दल प्रथमतः मी मालकांचं मनापासून स्वागत करतो. आताच सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय मोठे मालकांचं काम हे वटवृक्षाप्रमाणे आहे. त्यांच्याबद्दल सांगल एवढं थोडं आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना एक न्याय देण्याची भूमिका, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका आदरणीय मोठ्या मालकांनी त्या काळामध्ये घेतली. विविध संस्था, पांडुरंग कारखाना असेल, अर्बन बँक असेल, विमा कारखाना असेल किंवा जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था असतील, डीसीसी बँक असेल, या सर्व संस्थांना एक अतिशय योग्य पद्धतीचा कारभार करून प्रगतीपथावर नेण्याचं काम आदरणीय मोठ्या मालकांनी त्या काळामध्ये केलेला आहे. आज आदरणीय मोठ्या मालकांचा आदर्श हा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये घेतला जातो. मोठ्या मालकांचं नाव घेतल्यानंतर एक आदरानं आदरणीय मालकांच्या बद्दलची प्रतिक्रिया प्रत्येक जण व्यक्त करत असतो. हीच खऱ्या अर्थानं आपणा सर्वांच्या साठी आदरणीय मालकांनी एक शिदोरी ठेवून गेलेलं आहे. त्यांचा आदर्श आपण सर्वजण डोळ्यापुढे ठेवून भविष्य काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याची भूमिका आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण घेऊया. आज विविध संस्थांच्या माध्यमातून आपण काम करत असताना सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका भविष्यामध्ये आपण सर्वजण घेऊया हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आदरणीय मोठ्या मालकांना पुन्हा एकदा त्यांच्या पूर्ण स्मरणाच्या निमित्तानं आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. स्वर्गीय मोठ्या मालकांच्या 6व्या पूर्णस्मरणाच्या निमित्तानं पांडुरंग परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेल्या रोग शिबिर आणि सर्व आरोग्य तपासणी शिबिराच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच सन्माननीय शरदराव पांढरे, उपसरपंच विवेकजी शिंटे, उपस्थित असलेले सन्माननीय तालुक्याचे सभापती भगवणे साहेब, जिल्हा परिषद सदस्य आदिनाथजी देशमुख, पंचायत समिती सदस्य राहुल काका पुरवत, ज्येष्ठ सरकारी सन्माननीय नरसाप्पाजी देशमुख, रमेशजी नागरज, कैलास कोळेसर, बाबुरावजी जाधव, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले ज्ञानदेव ढोबळे, विजयजी जाधव, राष्ट्र आपलं पक्ष कुठला तुझा भाजप राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष कुठला विभाग करकम मंडळचे अध्यक्ष सन्माननीय हर्षल कदम, माणिकाबा माने, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले शंकरनाना देशमुख, मनोजजी पवार, अंकुशांना व्यवहारे, बाळवांना व्यवहारे, दिलीप काका, सतीशजी देशमुख, दिलीप काका व्यवहारे, दिलीप देशमुख, अमर चव्हाण, अनिल शिंदे, सुनील मोहिते, विशाल देशमुख, ऋषिकेश वाघमारे, प्रीतम नकाते, औदुंबर कुंभार, सचिन शिंदे, उपस्थित असलेले राहुलजी शिंटे, पाटील मॅडम, प्रेम चव्हाण, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले वळे, चिलायवाडी, आजोती, मेंढापूर, पांढरेवाडी, जाधववाडी, करकम, करोळे, कानापुरी, आवे, लांजुरे, फेहे, जळोली, सांगवी, उमरे, हिम्मतवाडी, या सगळ्या गावातून आलेली सर्व प्रमुख नेते मंडळी, उपस्थित माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्र, जवळजवळ आज 6 वर्ष मोठ्या मालकांना आपल्यातून जाऊन झाले, पण अजूनही मोठे मालक आपल्यामध्ये आहेत असाच भास सगळ्यांना होतोय. त्याच्या मागचं कारण आहे म्हणजे की त्यांनी आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक ह्या भागातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला मोठ्या मालकांनी प्रेम दिलं. अजूनही मालक आपल्यात नाहीत असं जाणवत नाही, असा एकही दिवस जातो.
पण शेवटी माणूस जन्माला आल्यानंतर त्याला कधी ना कधी मृत्यू हा आहेच. त्यामुळे प्रत्येक माणसाला जन्म आहे तसा मृत्यू आहे. पण परमेश्वरानं आपल्याला जन्म दिल्यानंतर तो जन्म ज्या कारणासाठी दिलाय आणि जे कर्म आपल्या वाट्याला घातलेलं आहे ते कर्म प्रामाणिकपणे करणं हे आपल्या हातामध्ये आहे. जो डॉक्टर असेल तो डॉक्टरची सेवा चांगली करेल, नर्स असेल नर्सची सेवा चांगली करेल. एखाद्या भगिनीला मातेला जर घरातलं काम करायचं प्रपंच करायचं काम दिलं तिचं कर्म आहे. ती माता भगिनी रोज तीच काम आहे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपस्तोपर्यंत. पण कुठलीही कुरकुर न करता ती माऊली त्या ठिकाणी आपल्या घरातलं काम करते, तिचं कर्मच आहे. कुणाला शेतीचं कर्म दिलंय, कुणाला नोकरीचं दिलंय. तसं या समाजामध्ये काम करत असताना समाजाप्रती सुद्धा आपलं काहीतरी ऋण आहे. तुम्हाला मला जी ओळख दिली ती समाजानं दिलेली ओळख आहे. जर समाज नसेल तर आपली किंमत शून्य आहे. त्यामुळे ही समाजाने दिलेली ओळख आहे ती त्याच्याप्रती कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करणं आणि आपल्या वाटेला आलेलं कर्म समाजासाठी करणं हीच भूमिका आपल्याला आज नाही तर हजारो वर्षापासून ऋषीमुनी सगळ्या संतांनी सांगितली. भगवद्गीतेत कृष्णानं अर्जुनाला उपदेश करताना हेच कर्म सांगितलं, कर्मयोग सांगितलं. आणि ती कर्मयोग सांगताना सांगितलं की कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. कर्म करत राहा, तुझ्या वाटेला आले. फळाची अपेक्षा करू नको, परमेश्वर त्याचा हिशोब ठरवत. त्यामुळं मग मोठ्या मालकाने आयुष्यात समाजसेवेचं कर्म हातात घेतल्यानंतर कोण आपला तुपला जवळचा लांबचा जातीचा बाहेरचा धर्माचा कुठलाही विचार न करता आपल्या आयुष्यातली जवळजवळ 60-65 वर्ष या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाकरता खर्च केली. मोठे मला नेहमी सांगायचे की विठ्ठल कारखान्याची उभारणी असेल, जिल्हा बँक असेल, पंचायत समिती असेल, म्हणजे पूर्वी सांगायचे की मला करोळ्याला जायचं असेल तर आम्हाला करकमला मुक्काम करावा लागायचं, बैलगाडीतनं जावं लागायचं, गाडी पण करोळ्याला उघड्याला जात नव्हती. अशी परिस्थिती त्या कालखंडात काम केली. आज परिस्थिती खूप बदलली. सगळ्या सेवा सुविधा आहेत. थोडा खड्डा पडला की आपल्याला वाटते खड्डा पडला, पण असा काळ ह्या तालुक्यामध्ये होता. नवीन पिढीला मुद्दाम सांगणारे आता बरेचसे झेंजी इथं असतील. तुम्हाला आज सगळं इन्स्टंट मिळालंय म्हणून त्याची किंमत नाही. विठ्ठल सहकारी उभा करताना फक्त 60 लाख रुपये एवढे शेअर्स पाहिजे होते. 60 लाख, 6 कोटी कारखान्याची किंमत होती. पण 60 लाख रुपये सुद्धा या तालुक्यात जमले नाही. 48 लाख रुपये जमले, 12 लाख कमी पडले. मालक सांगायचे की मी आणि यशवंतभाऊ मुंबईला गेलो, आमच्या दोघांच्या जमिनी घाण टाकल्या, सावकाराकडनं 12 लाख रुपये आणले, खात्यावर भरले, खात्यातलं सर्टिफिकेट घेतलं आणि पुन्हा मग सर्टिफिकेट घेऊन कारखान्याची मंजुरी आल्यानंतर त्या खात्यातलं 12 लाख आणि त्याचं व्याज काढलं आणि त्या सावकाराला दिलं, जमिनी सोडवून आणली. म्हणजे इतकी प्रतिकूल परिस्थिती सगळीकडेच होती. त्यामुळे या जुन्या लोकांनी खूप त्यागातनं आपला देश उभा केलाय, राष्ट्र उभा केले, राज्य उभा केले, गाव उभा केले. आणि त्यामुळे ह्या लोकांनी जे काही आयुष्यामध्ये कष्ट घेतले त्या कष्टावरती आज आपल्याला हे सगळे चांगले दिवस बघायला मिळत आहेत. त्यामुळं मग त्यांनी जे पेरलंय त्यांनी आयुष्यात चांगलंच पेरलं, त्यामुळे चांगलंच उगवणार. तर मग त्यांचा जो वसा आहे तो वसा पुढे चालवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यावरती आहे. राजकारण बदलतंय, समाजकारण बदलतंय, लोकांच्या गरजा बदलतायत, शासन बदलतंय. पण अशाही परिस्थितीमध्ये आज सगळ्यात महत्वाचे प्रश्न आपल्या समोर आहेत. तो आहे आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, गरिबीचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे. पण अशा प्रश्नावरती काम करण्याची जबाबदारी तुम्हाला मला सगळ्याला घ्यायची. त्या ठिकाणी आज नेत्रदान शिबिराच्या माध्यमातून गेली 6 वर्ष
या तालुक्यातल्या ज्या लोकांना दृष्टीदोष आहे त्यांना कुठेतरी त्यांचा वेदना कमी करून त्यांना उपचार मोफत कशा पद्धतीने होतील त्यांची ती भूमिका घेऊन प्रणव आणि त्यांचे सगळे तरुण सहकारी या ठिकाणी काम करतात. 20 वर्षापूर्वी असा निर्णय आम्ही घेतला की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या जुन्या युवा मंच मंडळींनी आपला तालुका पोलिओ मुक्त करायचा निर्णय घेतला. लंडनवरनं डॉक्टर यायचे, मुंबईवरनं डॉक्टर यायचे आणि सुरुवातीला आम्ही कॉटेज हॉस्पिटल पंढरपूरला पहिलं शिबिर घेतलं आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये लोकांना पोलिओ पासून मुक्तता, त्याची वाकडी झालेले पाय असतील, हात असतील ते सरळ करणे, पाय असतील तर पाय गेला असेल तर त्याला कृत्रिम पाय देणे, अशा पद्धतीचं काम सुरू केलं. आणि मला आनंद आहे की नुसता पंढरपूर तालुका नाही तर सोलापूर जिल्हा सुद्धा त्या पोलिओच्या माध्यमातून दुरुस्त करण्याचं काम त्यावेळेस आम्ही सुरू केलं. आज त्याच पद्धतीनं नेत्रदानाचं सुद्धा काम या ठिकाणी, नेत्र रोगाचं काम सुद्धा दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी घेतलं जात आहे. तेव्हा ज्या डॉक्टरांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी दिली जाते त्यांचे प्रति मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. समाजामध्ये पूर्वी जागरूकता नव्हती, आता समाजामध्ये जागरूकता आलेली आहे. आजार कळायला लागले. पूर्वी माणसाला अचानक मृत्यू आला तर आपण म्हणाले कोणतरी मोठ मारली, बारामती केली, अशा अंधश्रद्धा आपल्यामध्ये होती. अटॅक आला, आता तुम्हाला अटॅक आला तर लगेच ती जाणीव लोकांना होती आणि मग उपचार त्या ठिकाणी मिळू शकतात, माणसाचा जीव वाचू शकतो. पॅरालिसिस झाला त्याच्यावरती उपचार होऊ शकतात, मेंदूवरती आजार झाली त्याच्यावर उपचार होऊ शकतात. आज साखर कमी झाली, साखर वाढली, तो माणूस विसंगत वागतो. पूर्वी जर तसं व्हायचं तर लोक म्हणे याच्या डोक्यावर परिणाम झाला, याला बारामती झाले, आनंदी उरुशीन बडा नारळ कापा बकर. आता ही सगळं बदल चाललं. विज्ञान प्रचंड पुढे गेलंय, टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्यातलं आपल्या शरीरातले आरोग्याचे प्रश्न आहेत त्याचं डायग्नोसिस चांगल्या पद्धतीने करून त्याला योग्य उपचार त्या ठिकाणी मिळू शकतात. मला आठवते पूर्वी नेत्ररोग शिबिर, नेत्ररोग ऑपरेशन करायचं म्हणलं तर 8-8 दिवस लागायचे. पट्टी बांधायची, डोळ्याला झापड लावायची, सूर्यात जाऊ नका म्हणायचे. आता 5 मिनिटात 10 मिनिटात डॉक्टर नेत्र मोतीबिंदूचं ऑपरेशन करून डॉक्टर बाहेर काढतायत पेशंट. आता काळा चष्मा सुद्धा देत नाही, पांढरा चष्मा. माझा सुद्धा मोतीबिंदूचं ऑपरेशन केलेलं आहे. आता पांढरा चष्मा आहे, ऑपरेशन झाल्यानंतर 10 मिनिटात म्हणतील जावा घरी तुम्ही. म्हणजे एवढी प्रगती विज्ञानानं झाली. पण अजून सुद्धा आपल्याकडे अज्ञान आहे. त्या अज्ञानामधनं लोकांना जागृत करणं, विज्ञानाची जी झालेली प्रगती आहे त्याचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत देणं, हे समाजामध्ये काम करताना आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं अशा या पुण्यतिथीच्या जयंतीच्या निमित्तानं शेवटी काय त्यांचं पुण्यस्मरण करत असताना कुठल्या ना कुठल्या कार्याच्या रूपानं त्यांची स्मृती जागृत ठेवणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं स्वर्गीय मोठ्या मालकांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक कामं केली आणि त्याच कामाच्या शिदोरीवरती आज आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची फळं चाकतोय. निश्चितपणे भविष्य काळामध्ये प्रश्न बदलत आहेत, त्याची उत्तरं बदलत आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्या सगळ्या तरुण पिढीला जबाबदार प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी काम करावं लागेल. त्याची जाणीव ठेवून आज हे शिबिर आयोजित केलेलं आहे. सगळ्या तरुण सहकार्यांना धन्यवाद देतो. डॉक्टरना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. की काय तुमच्या ह्याच्यावर आहे किती खर्च करायचा. भारी हॉस्पिटलला गेला तर लाख रुपये लागतात, किमान 40,000 50,000 रुपये एका ऑपरेशनला खर्च होतोय. आज जवळजवळ 8 ते 9,000 ऑपरेशन गेल्या 5-6 वर्षामध्ये झाले. आणि हे काय नॅचरल आहे. जसं वय वाढणार आहे, जसं आपल्याला वार्धक्य येतं, तसंच आपल्या शरीरातला अगदी मेंदू पासून
सगळ्या जे आहेत अवयव तिच्या पेशी आहेत त्या पेशी सुद्धा म्हाताऱ्या होत राहतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ह्या येत राहणार आहेत. त्यांना घाबरून चालत. आणि मग त्यामुळे जागृती करणं आणि मग एका बाजूला नेत्र शिबिर, दुसऱ्या बाजूला सर्व रोग निदान शिबिर. पण आज पुरुषांमध्ये बघितलं तर प्रोस्टेटचा ग्रंथीचा आजार हा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. 25 ते 30 वयोगटातल्या मुलांना सुद्धा आज 20 ते 25% इतके बाधित त्या ठिकाणी मुलं आहेत. 50च्या पुढे तर सगळ्या पुरुषांना 50% जास्त प्रोस्टेटचे आजार आहेत. 70 वर्षानंतर तर 80% समाजातल्या पुरुषांना तो आजार आहे. तसंच महिलांना मग पोरीचा कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असतील, अशा पद्धतीचे आजार ही सर्रास आहे. पण त्यांना घाबरून जाऊन उपयोग नाही. आता उपचार त्या ठिकाणी मिळत आहे, चांगल्या पद्धतीनं उपचार मिळतात. आणि आज आपण हा कॉटेज दवाखाना बघतोय. हा पूर्वी PHC होती. पण मला आठवते की पंढरपूर तालुक्यामध्ये जेव्हा एक दुसरा कॉटेज द्यायचा निर्णय झाला तेव्हा पहिल्यांदा आपण या करकमला एक कॉटेज हॉस्पिटल दिलं. त्यानंतर याचं अपग्रेडेशनही झालं. उमऱ्याला PHC झाल्यानंतर इथली PHC उचलून आपण राजनीला दिली. अशा पद्धतीनं ह्या कॉटेजचं अपग्रेडेशन झाल्यामुळे इथं आता वास्तविकामध्ये सांगितलं, अधिराज्ञाने सांगितलं की काही कमतरता निश्चितपणे तुमच्या दोघांचे, राहुल काका तुमच्या माध्यमातून पालकमंत्र्यांशी, आरोग्यमंत्र्यांशी बोलून अधिक चांगल्या पद्धतीनं, कारण नुसतं करकम परिसरापुरतं नाही तर पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुद्धा भविष्य काळामध्ये चांगल्या आरोग्याच्या सुविधा त्याचा अगोदर निर्माण करण्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे. त्या दृष्टीनं सुद्धा या कॉटेजचं अपग्रेडेशन, पंढरपूरचं कॉटेज आहे ते आता जवळजवळ 200 बेडच्या पुढे गेलं. ते आता उपजिल्हा रुग्णालय झालं. आणि मग ते उपजिल्हा रुग्णालय केल्यानंतर कॉटेज हॉस्पिटल म्हणून मग करकमचं या ठिकाणी दर्जा होता तो वाढवला गेला PHCचा. त्यामुळं भविष्य काळामध्ये हे सुद्धा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयाच्या परिस्थितीमध्ये होईल. आणि आज शासन प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला सहकार्य करते. माझी विनंती आहे सगळ्या लोकांना की सरकारी दवाखाना म्हणले की आपल्याकडे एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण अत्यंत चांगली मशिनरी आज आपल्या कॉटेजमध्ये असेल, इथं असेल, त्या ठिकाणी सरकार उपलब्ध करून देत आहे. दुसऱ्या बाजूला आपण खाजगीत केल्यानंतर लाखो रुपये बिल होतं. त्याच्याकरता सुद्धा सरकारने 5 लाखापर्यंतचं आयुष्यमान भारतचं कार्ड तिथल्या समाजातल्या सगळ्या गोरगरीब लोकांना दिलेलं आहे. म्हणजे एका कुटुंबातल्या माणसाला दरवर्षी आजार झाला होऊ नये, परमेश्वराची प्रार्थना करूया. पण ते काय तुमच्या आणि माझ्या हातात नाही. पण जर आजार झाला तर 5 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय मदत त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिली जाते. महात्मा फुलेसारखी योजना असेल किंवा इतर अनेक योजनांमध्ये लोकांवरती मोफत उपचार केले जातात. पण हे करत असताना तरुण पिढीला विनंती करणार आहे की आपण सुद्धा व्यसनापासून थोडं लांब राहिलं पाहिजे. कारण सगळंच हवामान बदललेलं आहे. आम्ही सांगतो की आमच्या देशाला 75 वर्ष झाली, पण दुर्दैवाने आपला देश म्हणूनच नाही, सगळं जगच जर आपण बघितलं तर शुद्ध हवा जगामध्ये मिळत नाही, शुद्ध पाणी मिळत नाही, चांगलं अन्न मिळत नाही, अशी एका बाजूला दुसरी परिस्थिती आहे. तेव्हा अशा प्रतिकूल परिस्थितीमधनं आपल्या पुढच्या पिढीला एक शाश्वत आयुष्य आपल्याला द्यायचं आहे. आणि ते देत असताना चांगल्या आरोग्याच्या सेवा सुविधा या ठिकाणी देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून, या कॉटेजच्या माध्यमातून होतंय. तिथं ज्या त्रुटी असतील, कमतरता असतील, त्याही कमतरता भविष्य काळामध्ये कशा दूर करता येतील ते निश्चितपणे आपण करूया. एवढंच या निमित्तानं आपल्याला आश्वस्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या तरुण सहकार्यांना एक चांगला उपक्रम घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो. मोठ्या मालकांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.